मी म्हणेन आता तुझा जो आगामी चित्रपट येतोय 7 नोव्हेंबरला, अभंग तुकाराम, आणि ह्याच्यामध्ये संत तुकाराम यांची पत्नी यांची भूमिका तू साकारतेस आवली म्हणून. तर आत्ताची स्त्री जेव्हा त्या काळातल्या त्या स्त्रीकडे बघते, तर तुला कसं वाटतंय, काय अनुभव येत आहेत आणि कसा हा सगळा प्रवास वाटला हे काम करताना? आता आवलीबाई ज्या होत्या ह्या पत्नी फक्त आपण म्हणू शकत नाही. तर आवलीचा आणि आत्ताच्या काळातल्या स्त्रीचा म्हणून कुठे ना कुठेतरी साम्य आहेच. व्यावहारिकदृष्ट्या आवली खूप सक्षम होती आणि म्हणूनच तिचा त्रागा होत होता. म्हणून तिला असं वाटत होतं की फक्त तुम्ही तुळशीमाळ गळ्यात घालून आणि नामस्मरण करून संसार होत नाही. तुम्ही आधी संसारात लक्ष द्या, ते गरजेचं आहे. तिला व्यवहार ज्ञान होतं म्हणून तिने मुलांना 6 मुलं होती, 6 मुलांना सांभाळलं. बरं तिला जर इतकं आवडत नव्हतं तर 4000 हूनही जास्त अभंग लिहू शकले असते संत तुकाराम. कुठेतरी ती सपोर्टही करत होती. फक्त तिचं म्हणणं असं होतं की तुम्ही संसारामध्ये लक्ष द्या आणि तिला सहवास हवा होता. सामान्य स्त्रीच्या ज्या अपेक्षा असतात त्याच अपेक्षा आवलीच्या होत्या. आणि आताची स्त्री मी म्हणेन की आताची स्त्री सुद्धा तसंच आहे. व्यावहारिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या ह्या गोष्टी कशा बॅलन्स करायच्या हे स्त्रीला कळलं पाहिजे.